महिलांनो, लाडकी बहिणी योजनेची KYC करणे बंधनकारक आहे का आणि ते काय आहे? जर ती नाही केली तर आपले पैसे बंद होणार आहेत का? नमस्कार मित्रांनो, मी अमृता प्रसाद खेडेकर या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करते. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आपण व्हिडिओला आता सुरुवात करू. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात केली होती. ह्याचं कारण म्हणजे की महाराष्ट्रातील वंचित आणि प्रत्येक महिलेला ह्या योजनेचा लाभ भेटावा आणि प्रत्येक महिलेला ह्या योजनेतून थोडीफार मदत व्हावी, यासाठी या योजनेची सुरुवात केली होती. पण काय झालं तर ह्या योजनेमध्ये अधिकतर खोट्या लोकांची नोंदणी आहे आणि प्रत्येक असे काही लोक आहेत जे लाभार्थी नाही आहेत पण त्यांना ह्याचा लाभ भेटत आहे. तर सरकारने निर्णय घेतलेला आहे, ह्या योजनेचा लाभ घेणारे अधिकतर लोक ही खोटी आहेत आणि सरकारने म्हणूनच हा निर्णय घेतलेला आहे. KYC केली की आपल्याला सुद्धा समजेल की किती लोक ह्या योजनेचा लाभ घेत आहेत आणि किती लोकांना याचा फायदा सुद्धा होत आहे. तर प्रत्येक महिलेने स्वतः किंवा शेजारी KYC केंद्रामध्ये जाऊन किंवा DPTमध्ये जाऊन ही KYC करायची आहे आणि जर ही KYC नाही केली तर आपले पैसे बंद होऊ शकतात आणि याची दाट शक्यता आहे, कारण KYC करणं महत्त्वाचं आता आहे. हा निर्णय 19/9/2025 म्हणजे आजच सुरू झालेला आहे. तर पुढील 2 महिन्यामध्ये आपल्याला ही KYC कधीही करायची आहे आणि आपण ती करणं बंधनकारकच आहे. जर तुम्हाला तुमचे पैसे चालू ठेवायचे असतील तर KYC नक्कीच करा. ही KYC आजच सुरू झालेली आहे, त्यामुळे लगेच जाऊन ही करणं गरजेचंच आहे असं काही नाही. जरी तुम्ही गेलात आणि समजा तुमचा OTP येत नाही आहे किंवा साईट इरर चालली आहे तर घाबरून जाऊ नका. पुढील 2 महिन्यामध्ये तुम्ही कधीही करू शकता, पण ती करूनच घ्या, कारण तुमचे पैसे मग चालू राहतील. जर तुम्ही नाही केले तर तुमचे पैसे बंद होऊ शकतात आणि ह्याची तुम्ही नोंद घ्या. मी तुम्हाला एक चांगला सल्ला देते की आता लगेच न जाता पुढच्या 5-6 दिवसात किंवा आठवड्यानंतर जरी तुम्ही गेलात तरी तुमची KYC ही होऊ शकते. तुम्ही त्यावेळीच जावा. आता लगेच गेलात तर साईडला खूप इश्यू येणार आहे, कारण लाडक्या बहिणीचे इतके सारे उमेदवार आहेत की ते तिथे जाणारच आणि लाडकी बहिणीची ही एकच वेबसाईट आहे आणि किती लोड देणार त्या वेबसाईटला सुद्धा. तर तुम्ही थोड्या वेळ नक्कीच जावा. लाडकी बहिणीची जी वेबसाईट आहे त्याला आधारची सुद्धा वेबसाईट चालू आहे, म्हणजे ती जॉईनच केलेली आहे. पण कसं आहे तुम्हाला माहिती आहे आधारची वेबसाईट किती स्लो आहे आणि आता ती लाडकी बहिणीला जॉईन केली म्हणजे अजून ती स्लो होणार आणि इतक्या महिला आहेत ज्या आता KYCसाठी धावणार आहेत. आणि तुम्हाला माहितीच आहे बँकेत भरपूर रांग होती पैसे काढण्यासाठी, तर तिथे किती रांग असेल ह्याची सुद्धा तुम्ही नोंद घ्या आणि त्यानंतर तुम्ही KYC नक्कीच करा. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हे चॅनल माझं नवीनच आहे, तुम्हाला आणखीन खूप साऱ्या मी माहिती देणार आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.